नमस्कार. CTET जी यावेळी 15 डिसेंबर 2024ला झाली. आपण ऑलरेडी 14 तारखेच्या सर्व उत्तरपत्रिका दिलेल्या आहेत. 15 तारखेला जो आपण पेपर 2 होता त्याच्यामध्ये मराठी भाषेच्या जो द्वितीय भाषा मराठी ज्यांनी घेतली होती त्यांच्यासाठी हा बघूया. प्रथम भाषा मराठी ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे. तर द्वितीय भाषा मराठी ज्याच्यामध्ये आता बघा पेपर सर्व काही झालेला आहे. आपण सर्व काही पराक्रम करून आलेलो आहोत. फक्त तुम्हाला सांगण्यासाठी सांगतो की आपल्याकडे जो सेट आहे हा सेट यल आहे आणि याची जी उताराची जी सुरुवात आहे ती पडणाऱ्या पावसाच्या आवाजाच्या आकर्षणाबरोबर हा याची सुरुवात आहे. आता तुमच्याकडे दुसरा कोणताही सेट असेल तर त्याच्यामध्ये प्रश्न तेच असतील, फक्त त्यांचा सिक्वेन्स काय होऊ शकतो, उलटा पुलटा असू शकतो. तर याच्यामध्ये जो आमच्याकडे जो सेट आहे सेट यल आहे. या यलमध्ये आपण जो पहिला प्रश्न आहे या उतार्यावरचा तो आहे, लेखिकेला पावसाबरोबर आणखी कोणत्या गोष्टीचे आकर्षण वाटले, तर हा होईल घुबडाचा आवाज. त्यानंतर दुसरा आहे की घुबड घुमायला लागल्यावर लेकीची जी परिस्थिती होत असे त्यातील चुकीची गोष्ट कोणती. चुकीची गोष्ट विचारलेला आहे तर चुकीची गोष्ट काय होईल, आनंदाने नाचायला लागणे चुकीची गोष्ट आहे. त्याच्यानंतर त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 होईल. त्याच्यानंतर रात्रीची नीरव शांतता कशामुळे भंग पावायची, तर इथं दिलेलं आहे की ढोबीच्या धबधब्यामुळे हा त्याच्या बरोबर उत्तर होईल. त्यानंतर आपण जर पुढले काय म्हणतो आपण प्रश्न जर बघितलं तर 124 क्रमांकाचा जो प्रश्न आहे आमच्या सेट एलमध्ये याचं उत्तर काय येईल, तर पुढील एकवचनी आणि अनेकवचनी जोडीपैकी चुकीचे पर्याय शोधा. तर चुकीचं म्हटलं तर खडक खडके असं होत नाही, बाकी किंकाळी किंकाळ्या, ठोका ठोके, दरी दऱ्या सर्व काही होते, पण ही चुकीची जोडी आहे म्हणून पर्याय क्रमांक 4. त्यानंतर अज्ञात विश्वास निघून जात असे. आता जात असे अधोरेखित शब्द काय आहे, तर हा संयुक्त क्रियापद आहे म्हणून पर्याय क्रमांक 3. त्यानंतर दिलेला आहे की विवर या शब्दाच्या समानार्थी नसलेला विचारलेला आहे. तर नसलेला शब्द कोणता, तर तो आहे ओढा. ओढा हा विवर या शब्दाच्या समानार्थी नाही, बाकी सर्व काही आहे. बीड, गुहा, पोकळी सर्व काही आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण घेऊया. त्याच्यानंतर 2 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर पुन्हा उतारा दिलेला आहे. तर ओढ्याच्या पलीकडे वडाचं खूप मोठं झाड आहे. या वाक्यातील अव्यय कोणता, तर पलीकडे है ना. या वाक्यातील अव्यय ओळखा म्हणते, तर पलीकडे हा काय होईल त्याचा अव्यय आहे. त्याच्यानंतर मध्यरात्री घुबड कशावर बसून घुमत असे, तर इथं काय दिलेलं आहे की वडाच्या झाडावर, पर्याय क्रमांक 1 असेल. त्यानंतर पुन्हा उत्तर आलेला आहे. आषाढातला तो पहिलाच दिवस होता आणि याच्यावरचे काय आहेत प्रश्न विचारलेले आहेत. तर आता प्रश्न आपण बघूया की प्रश्नाची उत्तरे नेमके काय व्हायला पाहिजे. तर वीरवेदनाने युद्ध झालेला करुणार्थ असे लेखकाने कोणाचे वर्णन केले, तर ते यक्षाचे वर्णन केले, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर लेखकाने सम्राटाच्या राजसिंहासनाची उपमा कोणाला दिली आहे, तर कोणाला दिली आहे, तर टेकडीला दिलेली आहे. त्यानंतर श्रावणाच्या अस्तित्वाची आठवण करून देत होती यातील अधोरेखित काय आहे जी सांगा बरं. देत होती हा अधोरेखित तुम्ही काय लिहिलं, सर मी सकर्मक क्रियापद लिहिलो जी, 1 नंबर लिहिला भाऊ, बरोबर लिहिलं. त्याच्यानंतर दुसरा बघूया आपण, पुढला बघूया आपण, ठीक आहे. तर इथं दिलेलं आहे की अशी झोकात उभी होती की तिला ओलांडून मला पुढे जाववेना यातील अधोरेखित शब्द कोणता. 1 नंबर सेंटेन्स दिलेला आहे जी, असा 1 नंबर लागला, ठीक आहे. तर यानंतर यातील काय म्हणते की अधोरेखित जो काही शब्द आहे तो अधोरेखित शब्द ओळखा. म्हणजे की हा काय आहे, तर विकल्पबोधक अव्यय आहे, ठीक आहे, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर मावळतीचे सूर्यकिरण कोण झेलत होते, भाऊ दरड झेलत होते जी, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर लेखकाला श्रावणाचे अस्तित्व कशामुळे जाणवत होते, तर कशामुळे जाणवत होते, ओलसर प्रसन्नतेमुळे. त्यानंतर पुढीलपैकी कोणता शब्द उतार्यातील काहूर या शब्दाचा अर्थद्योतक नाही. भाऊ नाही म्हटलेलं, अच्छा तुम्हाला पूर्ण दिसत नाही, ठीक आहे. तुम्ही मोबाईलमध्ये बघत असाल तर आडवा करायची, हां ठीक आहे. नाही तर अर्थद्योतक नाही, तर कोणता अर्थद्योतक नाही, तर आनंद, ठीक आहे ना. काहूर या शब्दाचा अर्थद्योतक नाही, तो आनंद नाही, बाकी सर्व काही त्याची दुःख, चिंता, गोंधळ आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर लेखनाच्या विविध अवस्था किंवा टप्पे समजून लेखन शिकणे म्हणजे काय शिकणे, तर लेखनाच्या प्रक्रियेचे धोरण शिकणे असे होय म्हणून पर्याय क्रमांक 1 याच्या बरोबर उत्तर येईल. हां आता भाषाशास्त्र सुरू झालेलं आहे जी, हां ठीक आहे, भाषाशास्त्र काय झालेलं आहे, सुरू झालेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण इथं बघूया विद्यार्थ्यांच्या संभाषण कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती मूल्यमापन पद्धती अधिक उपयुक्त ठरेल. तर सांगा बरं याच्यामध्ये तुम्ही काय लिहिला जी, कोणती उपयुक्त ठरेल. अजी गुरुजी मी 1 नंबर लिहिलो जी, बेटा चुकीचा लिहिला रे. 2 नंबर याचा काय होईल, बरोबर उत्तर होईल, नाटकात भूमिका अभिनय करणे. त्यानंतर
138 चाम्स्कीच्या मते माणसाकडे भाषा विकसित करण्यासाठी रिकामी जागा ही असते. काय म्हटलेलं आहे जी चाम्स्की भाऊने? जैविक कल असते असं त्यांनी म्हटलेलं आहे, पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर अगदी आरंभीच्या अवस्थेपासून शाळेमध्ये बहुभाषिकतेचे धोरण स्वीकारल्याने पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर आळा घालता येईल? आळा घालता येईल. आता याच्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांची गळती याच्यावरही आळा घालता येऊ शकते. शैक्षणिक असमता हा तर होऊ शकत नाही. एखाद्याची त्याची भाषा लुप्त होणे हाही होऊ शकत नाही. आणि सुमार संभाषण कौशल्य हा सुद्धा काय होऊ शकते. पण याच्यामध्ये मला जे जास्त वाटते ते 4 नंबरच्या मला जास्त वाटते भाऊ, कारण की आळा घालता येईल हा सुमार संभाषण कौशल्य. तरी पण याला तुम्ही काय करायचं? पेंडिंगमध्ये ठेवायचं. ठीक आहे. उत्तरपत्रिकेला तर सांगूया आपण जी. ठीक आहे. त्यानंतर पुढला आपण बघूया काय म्हणतं. पुढला काय म्हणतो जी तर नवीन पाठाची सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही विद्यार्थ्यांना तरतरीत होण्यासाठी बाबू तरतरीत तंबाखू खाऊन का नाही तरतरीत होण्यासाठी गमती जमतीच्या गोष्टी करायला लावता. हे करण्याचे कारण काय आहे सांगा बरं. हे करण्याचे कारण तुम्ही काय लिहिलं जी? तर गुरुजी मी 1 नंबरच लिहिलो जी. भाऊ बरोबर आहे जी. विद्यार्थ्यांच्या वर्गासाठी तुम्ही काय करता? प्रेरित करता. 1 नंबर बरोबर आहे. त्यानंतर अध्ययनाचे सिद्धांत म्हणून विधायकतावाद है ना मानते. काय मानते? तर ती काय म्हणते? शिकणे ही सामाजिक गुंफण आहे म्हणते जी, पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर अनेकदा माणसे एकाच वयात आहे की वाक्यात आहे जी अनेकदा माणसे एकाच वाक्यात अनेक भाषाचे घटक गुंततात. असे करणे म्हणजे काय? अजी हिंदी में हम अंग्रेजी बोलाएंगी आणि अंग्रेजी में मराठी बोलाएंगी. याला काय म्हणतो? भाषा मिश्रण म्हणतो. पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर आपण पुढला प्रश्न आपण बघूया. काय म्हणतो पुढला प्रश्न? की विद्यार्थ्यांना अनेकदा भाषेच्या वैशिष्ट्यपूर्ण उच्चारण नियमामुळे बोलण्यात अडचण येते. या अडचणीवर मात करण्यासाठी कोणता उपाय उपयुक्त आहे? सांगा बरं जी. काय लिहिलं तुम्ही? अजी गुरुजी मी काय लिहिलं जे माई आठणाजी तुम्ही सांगाजी. तर खेळ सदृश्य उपक्रम करणे ज्यातून वर्गात मौखिक संभाषण करावे लागेल हा याचं काय होईल? बरोबर उत्तर होईल. त्यानंतर कादंबरी वाचणे कशाचे उदाहरण आहे? भावविस्तृत वाचनाचे उदाहरण आहे. 1 नंबर होईल जी. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो? तर असा म्हणतो की निबंधात अवतरण वापरणे याचे प्राथमिक उद्दिष्ट. आता अवतरण केव्हा वापरतो आपण? जेव्हा आपण काय करतो? लेखकाचा दृष्टिकोन मांडतो आपण. जसं तसं मानतो ना जे अवतरणमध्ये. ठीक आहे. लेखकाचा दृष्टिकोन मांडतो आपण. त्याच्यानंतर इयत्ता 8वीची शिक्षिका विद्यार्थ्यांना एक लेख देते. या लेखाचा दर्जा त्यांच्या पातळीपेक्षा किंचित वरच्या आहे. विद्यार्थ्यांनी त्या संबंधाने अनेक उपक्रम करायचे आहेत. या उपक्रमाला काय म्हणता येईल जी? तर याला आकलनीय आदान असे आपण म्हणतो. कम्प्रेन्सिबल इनपुट्स असे आपण म्हणतो. पर्याय क्रमांक 4 लिहिलं का भाऊ? हो ठीक आहे जी. त्याच्यानंतर काय म्हणते? व्याकरणाचे शिक्षण प्रामुख्याने कोणत्या बाबतीत उपयुक्त ठरते? व्याकरणाचे शिक्षण काय करतो? ओघवता करते, साक्षरता करते, अचूकता करते की अंक साक्षरता करते? भाऊ अचूकता करते ना जी. तुम्हाला जर वाटत असेल की ओटी सर आमच्यासाठी ओव्हर टाईम करतात तर काय करायचं भाऊ? तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या ना जी. एवढा तर करून टाका भाऊ. ठीक आहे. त्यानंतर पुढला बघूया आपण. 148 तुम्ही काय लिहिलं? व्याकरण शिक्षणाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना संभाषण करण्यास प्रवृत्त करणे. पुढीलपैकी कोणती कृती या उद्दिष्टांची सुसंगत नाही म्हटले भाऊ? नाही. तर हे 3 नंबरची जी कृती आहे ही सुसंगत नाही. म्हणजे विद्यार्थ्यांना तितक्याच गोष्टी शिकवल्या पाहिजे ज्या तात्पुरत्या संभाषणास आवश्यक असतात असं होत नाही. त्यानंतर आपण पुढले बघूया जी. 2 म्हणजे शेवटचे 2 प्रश्न बघूया. ठीक आहे. वाचनात शब्दार्थ मीमांसा संकेत मदतरूप ठरतात. म्हणजे काय? तर अर्थ लावण्याच्या प्रक्रियेला ते काय करतात? मदत करतात. ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर भाषा अध्ययन अध्यापनाची कोणती पद्धती असे मानते की भाषा ही एक सवय आहे? कोणती पद्धती मानते जी? तर 1 नंबरचीच मानते जी. संभाषणात्मक भाषा शिक्षण. इथंच थांबतो. बाकी पण जे आपले जे सब्जेक्ट आहेत त्यांच्या उत्तरपत्रिका मग ते पेपर 1 असो पेपर 2 असो सर्व काही अवेलेबल आहेत. धन्यवाद.